प्लॅन केलता मूवीचा, बस आगे आगे देखो बहुत मजा आहे. बिर्याणी आणि दुसरी चिकनची बिर्याणी. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही मला मंजू दीदीने सांगितलेली आहे, तिची स्पेशल रेसिपी आहे. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल वैष्णवीज व्लॉग. तर आज संडे, बोर तर खूप होतंय. त्यात आशू सारखा मेडिकलमध्ये जात असतो. आत्ताच घरी आलाय. कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. पण आम्ही आज प्लॅन केलता मूवीचा, पण सगळा फ्लॉप झालाय. कारण एवढी कामं मम्मीनी सांगितली, तर ती कामं नाही केली तर मम्मी खूप ओरडते. ये बड़ी अच्छी बात आम्ही एक आयडिया सुचवली की घरीच पिक्चर बघू. पिक्चर डाउनलोड करतोय आशू. मग ते झालं की, आणि मला एक हेअर स्ट्रेटनिंगची ऑर्डर आहे. ती ऑर्डर पूर्ण करून मग आम्ही पिक्चर बघणार आहे. आणि आम्ही कोणती मूवी बघणार आहे ते तुम्ही पुढच्या ह्याच्यात बघा. आगे आगे देखो बहुत मजा आहे. आणि आज आम्ही बघतोय पिक्चर भूलभुलैया. लॅपटॉप वरती बघतोय. जाऊ तेवढीच मज्जा येईल थिएटर मधल्या सारखी. आमचं मूवी वगैरे सगळं बघून झालेलं आहे. मूवी पण खूप छान होता. आता स्वयंपाक करायचा आहे. मी आज 2 प्रकारची बिर्याणी बनवणार आहे. एक पनीर बिर्याणी आणि दुसरी चिकनची बिर्याणी. आशू नॉनव्हेज खात नाही, म्हणजे खात होता आधी, आता त्याने सोडलंय. आता तो त्याच्यासाठी मी पनीरची बिर्याणी बनवणार आहे आणि म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी, बाकीच्यांसाठी नॉनव्हेज. आता तो बाहेर गेलाय सामान घ्यायला, तर तो सामान घेऊन आला की मग मी बिर्याणी बनवणार आहे. तुम्ही रेसिपी नक्की बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही मला मंजू दीदीने सांगितलेली आहे, तिची स्पेशल रेसिपी आहे. तर आज मी ही ट्राय करणार आहे, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी आता पनीर हे जरा फ्राय करून घेणार आहे. पहिले तर मी पनीरमध्ये आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे आणि ते तेलात आता फ्राय करून घेते आहे. हे मी दही घेतलेलं आहे. दहीमध्ये मी कसुरी मेथी, हळद, लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. ते चांगलं फेटून घेतलेलं आहे. पनीरच्या बिर्याणीसाठी मी केलेलं आहे हे. हा आपला राईस रेडी आहे. आता पनीरच्या बिर्याणीची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता चिकन मॅरिनेट करायला ठेवणार आहे. चिकनमध्ये आम्ही दही, लाल तिखट, गरम मसाला, अजून कसुरी मेथी, हळद, मीठ हे सगळं टाकलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट पण टाकलेली आहे. आणि आता ते फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. तोपर्यंत मग मी पनीरची बिर्याणी करायला घेणार आहे. आणि आता मी तेलात सगळे खडे गरम मसाले टाकलेले आहेत, कांदा हे चांगलं परतून घेणार आहे. आणि मी फ्राईड ऑनियन हे आधीच करून ठेवलं होतं. आणि आता ह्यामध्ये आपण मगाशी ते दही, लाल तिखट वगैरे ते सगळं करून ठेवलं होतं ते टाकलेलं आहे. आणि मग मी ह्याच्यात एक पुदिन्याची पेस्ट ॲड केलेली आहे. आणि ह्याच्यात मग मी लाल तिखट, गरम मसाला हे सगळं ॲड करणार आहे. थोडं फास्ट होतं आहे कारण की उशीर झाला आहे खूप. आणि हे चिकन पण मी फ्राय करायला ठेवलेलं आहे. आणि तसंच मी पनीरच्या बिर्याणीला बनवलं होतं दह्याचं, तसंच मी आता बनवून ठेवलेली आहे ग्रेव्हीचं. आणि आता आपली पनीरची बिर्याणी रेडी आहे. खूप छान झालेली आहे. मंजू दीदी, तुझी रेसिपी खरंच खूप छान आहे आणि टेस्टला तर खूप छान झालं होतं. सगळीकडून मी आता लगेच चिकनच्या बिर्याणीची तयारी करायला घेते. यामध्ये मी तेल, तमालपत्र, हिरवी मिरची, कांदा आणि थोडंसं मीठ, म्हणजे कांदा छान शिजेल
आणि सॉरी मी सगळ्या अर्ध्या अर्ध्या क्लिप्स दाखवते. ॲक्च्युली खरंच खूप लेट झाला आहे स्वयंपाक करायला. तर यामध्ये मी नंतर आता गरम मसाला, लाल तिखट, थोडा चिकन मसाला पण ॲड केला आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट, मग बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केला आहे. नंतर मी ग्रेव्हीमध्ये फ्राईड चिकन, मग लेअर बनवताना पुदिना, कोथिंबीर आणि फ्राईड ऑनियन हे सगळं टाकलेलं आहे. आणि सॉरी खूपच अर्ध्या अर्ध्या क्लिप्स दाखवलेले आहेत, पण याची डिटेल व्हिडिओ नक्कीच मी घेऊन येईल. आणि माझं बिर्याणी वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. आता आम्ही जेवणार आहे आणि झोपणार आहे. व्लॉग पण एडिट करायच्यात. अजून आमचे फन व्हिडिओ पण येणार आहेत मम्मीच्या बड्डेचे, ते नक्की बघत राहा.